काय सांगा, जिल्हा परिषद गटामध्ये आपला तेरमधून पराभव झालेला आहे, काय म्हणणार? मी लढले. माझ्या विरोधामध्ये जिल्हा परिषदमध्ये राणा जगजितसिंह पाटील, त्यांच्या पत्नी अर्चना पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, त्यांच्या कॅन्डिडेटला उभं करून स्वतः तेच होते, कैलास पाटील होते, परत नगरसेवक होते, उस्मानाबाद धाराशिवचे नगरसेवक, नगराध्यक्ष, कळंबचे नगरसेवक, तुळजापूर नगरसेवक, काही गावातले सरपंच इथं आणून, एवढेच काय राणादादांच्या संस्थेवरचे लेक्चरर लोक इथं सगळे लोक इथं उपस्थित होते, त्यांचे जे एम्प्लॉईज आहेत ते मी तुम्हाला दाखवते, तुम्ही चेक करा. एवढी सगळी यंत्रणा आणि अमाप पैसा हे सक्षणाच्या विरोधात उतरवलं गेलं. एकच अजेंडा, सक्षणाला पाडा. तरीही एकटी सक्षणा शेतकऱ्याची मुलगी तुमच्या विरोधात लढली. माझ्याकडे देण्यासाठी पैसे नाही आहेत, मला ते मान्य नाही. मी लोकशाहीचे मूल्य अगदी प्रमाण मानून लढणारी कार्यकर्ता आहे. मी लढले व्यवस्थित, मला एक किंचितही दुःख नाही मी हारले म्हणून. उलट एवढ्या हाथी घोडे तोप तलवारे फौज तो तेरी सारी है, मेरी एक जैसे किसान की बेटी तुम पर भारी है, असं मी म्हणे. आपण जे वक्तव्य केलं होतं त्याच्यामुळे हा फटका बसला असं देखील चर्चा. मी जे वक्तव्य केलं होतं ते 2025 मध्ये, ऑगस्ट 2025 मध्ये मी असं वक्तव्य केलं होतं की मंडल आयोगामध्ये VP सिंग जेव्हा पंतप्रधान होते आणि राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा शरदचंद्र पवार साहेब होते, तेव्हा वंचित शोषित घटकांसाठी ज्या 400+ घटक आहेत, ज्या जाती आहेत, त्यांच्यासाठी मंडल आयोग आहे. कुठेतरी त्या गोरगरिबांना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदला तो हक्क मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी लढलं पाहिजे. त्या जागी जर तुम्ही शिक्षणाचा, नोकरीचा तुमचा विषय बाजूला ठेवून राजकीय अजेंडा तुम्ही चालवत असाल आणि कुणबी OBC म्हणून निवडणुका लढवत असाल, त्या लोकांनी कुठे लढायचं? हा साधा सिंपल प्रश्न आहे माझा. माझा विरोध नाही आहे कोणाला. सांगितलं जावं याच्या बाबतीत काय न्याय दिला जातोय हे चूक आहे, एवढंच मला म्हणायचं.